नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं देवांश मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहोत। त्यामध्ये आपण सध्या अंकगणित हा विभाग बघतो आहे। तर आज आपण अंकगणित विभागातील प्रकरण 13 नंबरचे नफा आणि तोटा त्याचा आजचा बघणार आहे आपण पार्ट पहिला। नफा आणि तोटा याला इंग्रजीमध्ये प्रॉफिट आणि लॉस असं पण म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा या प्रकरणातील ज्या बेसिक गोष्टी आहे की नफा कशाला म्हणायचं, काय केल्यानंतर तोटा होतो, तसेच या प्रकरणातील जे महत्त्वाचे सूत्र आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये उपयोगात येणार आहे ते अगदी डिटेलमध्ये आपण या भागामध्ये पार्ट 1 मध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, माझी सर्वांना विनंती की व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून व्हिडिओमधील संपूर्ण माहितीचा तुम्हाला उपयोग होईल। तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पण क्लासमध्ये जे विद्यार्थी सध्या नवोदय परीक्षेला बसलेले असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओमधील माहितीचा निश्चितच उपयोग होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर नफा आणि तोटा हे समजून घेण्यासाठी तुम्हाला या प्रकरणातील काही बेसिक्स गोष्टी ज्या माहीत असणे हे अत्यंत तुम्हाला आवश्यक आहे। त्यामध्ये काही गोष्टी आहेत, त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे खरेदी किंमत। ठीक आहे, यामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे आपण एका छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, आता सपोज आपण असं समजू, एक दुकानदार आहे जो किराणा माल आपल्या दुकानामध्ये स्टोअर करतो आणि तो ग्राहकांना विकतो। ठीक आहे, तर आपण असं समजू त्या किराणा दुकानदाराने त्याच्या दुकानामध्ये 1 लाखाचा माल खरेदी केला आणि तो त्याच्या दुकानामध्ये स्टोअर केला। कशासाठी स्टोअर केला? निश्चितच नफा कमावण्यासाठी। मग कसं ते आपण आता बघू। त्या दुकानदाराने त्याच्या दुकानामध्ये 1 लाखाचा माल खरेदी केला। ठीक आहे, त्याच्यानंतर तो माल त्यांनी सपोज आपण असं समजू ग्राहकाला 1.5 लाखाला विकला। ठीक आहे, मग या ठिकाणी त्याला नफा झाला का तोटा झाला? निश्चितच नफा झाला। कशावरनं ठरवलं तुम्ही? कारण की त्यांनी 1 लाखाला घेतलेला माल 1.5 लाखाला विकला। ठीक आहे, म्हणजे घेतलेल्या किमतीपेक्षा त्यानं तो जास्त भावाने विकलेला आहे, बरोबर? मग किती रुपये जास्त भावाने विकला? निश्चितच 50,000 रुपये। मी या ठिकाणी त्याचा नफा किती झाला? 50,000 रुपये। ठीक आहे, आता आपण समजून घेऊ की खरेदी किंमत म्हणजे काय आणि विक्री किंमत म्हणजे काय। या ठिकाणी ज्या किमतीला माल त्याने खरेदी केला, ठीक आहे, ती झाली त्याची खरेदी किंमत। मग खरेदी किंमत या ठिकाणी किती आहे? 1 लाख रुपये। आणि खरेदी केलेला माल ज्या भावाने विकला ती काय झाली? विक्री किंमत झाली। मग या ठिकाणी विक्री किंमत किती झाली? 1.5 लाख रुपये। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण समजून घेतलं की खरेदी किंमत म्हणजे काय आणि विक्री किंमत म्हणजे काय। ठीक आहे, त्याच्यानंतर आपली जी पुढची संकल्पना आहे ती काय? खरेदीची एकूण किंमत। ठीक आहे, आता या ठिकाणी खरेदीची एकूण किंमत म्हणजे काय? आता तो दुकानदार आहे, ठीक आहे, त्या दुकानदाराने 1 लाखाचा माल खरेदी केला त्याच्या दुकानामध्ये। पण विद्यार्थी मित्रांनो, त्यानं तो माल होलसेलमध्ये भरून आणलेला आहे, तो त्याच्या गाडीमध्ये भरून आणलेला आहे। मग त्याला त्या ठिकाणी तो माल त्याच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याला वाहतूक खर्च लागलेला असेल, बरोबर? कारण की त्यानं जर 20-30 किलोमीटरवरनं तो माल जर त्याच्या दुकानापर्यंत आणलेला असेल तर त्याला वाहतूक खर्च आलेला असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर रस्त्यामध्ये त्याला जकात वगैरे द्यावा लागला असेल, त्याच्यानंतर भाडं, ते गाडी भाडं द्यावं लागलं असेल। ठीक आहे, म्हणजे टोटल ज्यावेळेस खरेदीची एकूण किंमत जी निघते ती, तर त्याला जो इतर खर्च आलेला राहतो ती पण त्याच्यामध्ये मिळवले जाते। म्हणजे निश्चितच सपोज आपण असं समजू त्यानं 1 लाखाचा माल आणला, परंतु त्याला तो माल त्याच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याला वाहतूक खर्च लागला, हमाली लागली, त्याच्यानंतर पेट्रोल पाणी लागले किंवा वाहतुकीचा खर्च लागला, खूप सारा खर्च लागला। तो आपण असं समजू 10,000 रुपये त्याला खर्च आला। ठीक आहे, मग या ठिकाणी त्याला मग त्याची खरेदीची एकूण किंमत किती झाली? 1,10,000 रुपये, बरोबर ना? कारण की हे बघा, त्याने ॲक्च्युअल माल कितीला खरेदी केलेला आहे? 1 लाखाला। त्याच्या व्यतिरिक्त त्याला 10,000 रुपये बाकीचा खर्च आलेला आहे, मग ती पण त्याच्या खरेदीच्या एकूण किमतीमध्ये कन्सिडर होणार ना। मग या ठिकाणी त्याचा जो नफा ठरणार आहे तो 1 लाखावर नाही ठरणार, तो त्याचा 1,10,000वर नफा ठरणार। ठीक आहे, मग या ठिकाणी सपोज 1,10,000चा माल आहे तो संपूर्ण वाहतूक खर्च आणि पकडून। ठीक आहे, वाहतूक खर्च वगैरे इतर खर्च पकडून त्याला किती? 1,10,000 रुपये आपण लागले असं समजू। मग तो माल त्याने आपण असं समजू 2 लाखाला विकला। मग या ठिकाणी त्याला नफा किती झाला?
90,000 रुपये, बरोबर. मग अशा पद्धतीने खरेदीची एकूण किंमत आपण समजून घेतली, ठीक आहे. त्याच्यानंतर नफा आणि तोटा काढण्याचं सूत्र आपण बघू, ठीक आहे. नफा कधी होतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस विक्री किंमत म्हणजे ज्या भावाला विकलेला आहे एखादा माल ती जर खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तरच नफा होतो ना, ठीक आहे. मग या ठिकाणी नफा काढण्याचं सूत्र काय आलं की विक्री किंमत वजा खरेदी किंमत, ठीक आहे. आपण काय बघितलं की त्या दुकानदाराने माल त्याचा 2 लाखाला विकला. मग या ठिकाणी त्याची विक्री किंमत किती आली, इथं लिहायची 2 लाख रुपये, ठीक आहे, वजा खरेदी किंमत. मग खरेदी किंमत कशी आली, त्याची एकूण मालाची खरेदी 1 लाख रुपये, त्याच्यानंतर त्याला 10,000 रुपये बाकीचा खर्च आलेला आहे, म्हणजे त्याची एकूण खरेदी किंमत किती आली, 1,10,000 रुपये. मग 2 लाखामधनं 1,10,000 रुपये वजा केल्यानंतर तुमचा काय ठरतो, नफा ठरतो, ठीक आहे. त्याच्यानंतर तोटा म्हणजे काय त्याच्यानंतर आपण बघू तोटा म्हणजे काय. आता आपण असं समजू त्यानं 1,10,000चा माल, 1 लाखाचा माल आणि 10,000 रुपये एकूण खर्च, तो माल त्याने सपोज आपण असं समजू 90,000ला विकला, ठीक आहे. मग या ठिकाणी त्याला तोटा झाला का, तोटा झाला का नफा झाला, निश्चितच तोटा झाला ना, कारण की त्याला एकूण खर्च आलेला 1,10,000 रुपये, त्यानं तो माल विकला 90,000ला. मग किती रुपये तोटा झाला इथे, त्या ठिकाणी त्याला 20,000 रुपये, बरोबर. कशा पद्धतीने काढलं आपण हे बघा, ज्यावेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते त्यावेळेस तोटा होता. हे बघा, खरेदी किंमत त्याची किती होती, 1,10,000 रुपये किंवा 1,10,000 रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर विक्री किंमत किती झाली त्याची 90,000 रुपये. मग 1,10,000मधनं 90,000 गेले, किती आले 20,000 रुपये. 20,000 रुपये काय झाला, तोटा झाला, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत म्हणजे काय, खरेदीची एकूण किंमत म्हणजे काय, तसेच नफा आणि तोटा या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेतला, ठीक आहे. आता आपण वळूया सूत्र 3 कडे. या प्रकरणामध्ये बेसिकली विद्यार्थी मित्रांनो 4 सूत्र लागणार आहे आपल्याला, ठीक आहे. त्यामध्ये पहिले सूत्र काय आहे, नफाचं सूत्र तुम्हाला समजलं, तोटाचं सूत्र समजलं. त्याच्यानंतर हे 2 सूत्र लागणार आहे तुम्हाला की शेकडा नफा आणि शेकडा तोटा. एक्झॅक्टली शेकडा नफा म्हणजे काय, शेकडा तोटा म्हणजे काय, ठीक आहे. आता आपण समजू, हे बघा, एखादा दुकानदार आहे, ठीक आहे. त्या दुकानदाराने त्याच्या दुकानामध्ये माल भरला 1 लाखाचा, तो त्याने विकला 1.5 लाखाला, ठीक आहे. मग शेकडा किती नफा झाला हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की त्याला 50,000 रुपये नफा झाला. हे बघा, 1 लाखाचा माल त्याने 1.5 लाखाला विकला, त्याला 50,000 रुपये नफा झाला, परंतु शेकडा किती नफा झाला म्हणजे 100त किती नफा झाला हे तुम्हाला पण परीक्षेमध्ये काढावं लागतं, ठीक आहे. त्यासाठी शेकडा नफा आणि शेकडा तोटा हे 2 सूत्र या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे, ठीक आहे. तर शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय, हे बघा, शेकडा नफा म्हणजे काय, हे बघा, 1 लाखाचा माल आहे, दुकानदाराने कितीला विकला 1.5 लाखाला, बरोबर. मग या ठिकाणी खरेदी किंमत किती झाली 1 लाख रुपये, विक्री किंमत किती झाली 1.5 लाख रुपये, ठीक आहे. मग त्याच्यामधनं काय करायचं, आपण प्रथमतः नफा काढून घ्यायचा. नफा किती आला 50,000 रुपये. मग नफाच्या ठिकाणी नफा लिहायचा 50,000 रुपये भागिले खरेदी किंमत किती आहे त्या ठिकाणी 1 लाख रुपये. मग या ठिकाणी काय लिहायचं 1 लाख रुपये. त्याच्यानंतर गुणिले 100. तर या सूत्राच्या माध्यमातून आपण काय काढू शकतो, शेकडा नफा, ठीक आहे. शेकडा नफा काढण्याचं काय सूत्र आहे, मग ॲक्च्युअल नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. कारण की नफा कशावर ठरलेला आहे, त्या खरेदी किमतीवर ठरलेला आहे ना, म्हणून या ठिकाणी आपण किंवा या ठिकाणी सूत्रामध्ये काय आलेलं आहे, भागिले खरेदी किंमत. त्याच्यानंतर आपण बघू की शेकडा तोटा, ठीक आहे. शेकडा तोटा कशाला म्हणायचं, हे बघा, शेकडा नफा आणि शेकडा तोटा दोघांचे पण सूत्र समान आहे, फक्त नफाच्या ठिकाणी काय तोटा आहे, ठीक आहे. बाकी सर्व सेम आहे. आता या ठिकाणी तोटा झालेला आहे. 1 लाखाचा माल सपोज आपण समजू 50,000ला विकलेला आहे, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती 1 लाख रुपये, विक्री किंमत 50,000 रुपये. मग या ठिकाणी तोटा किती झाला त्याला 50,000 रुपये, ठीक आहे. मग तोटा इथे येणार किती येणार 50,000 रुपये. मग तोटा त्याला खरेदी किमतीवर झालेला आहे, मग किती रुपये खरेदी किमतीवर झालेलं आहे 1 लाख रुपये. मग भागिले 1 लाख रुपये गुणिले 100. तर अशा पद्धतीने आपण शेकडा तोटा या उदाहरणाच्या माध्यमातून काढू शकतो, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की शेकडा नफा म्हणजे काय, शेकडा तोटा म्हणजे काय, ठीक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक नमुना प्रश्न आहे. या नमुना प्रश्नाच्या माध्यमातून आपण शेकडा नफा, शेकडा तोटा किंवा नफा तोटा आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर काय नमुना प्रश्न आहे हा? हे बघा, एका दुकानदाराने 100 रुपये प्रति किलोने गहू खरेदी केले. ते त्याने इतर खर्च वजा जाऊन ग्राहकाला 125 रुपये भावाने विकले, तर त्याला शेकडा किती नफा झाला? ठीक आहे. एक दुकानदार विद्यार्थी मित्रांनो, त्याने काय केलं की 100 रुपये प्रति किलोने गहू खरेदी केले. ठीक आहे. ते त्याने इतर खर्च वजा जाऊन ग्राहकाला 125 रुपये भावाने ते विकले, तर त्याला शेकडा या ठिकाणी किती नफा झालेला आहे आपल्याला काढायचं आहे. मग शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय आपलं? शेकडा नफा काढण्याचं सूत्र आपलं असं आहे की शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे. 100 रुपये प्रति किलोने गहू खरेदी केलेला आहे, तो 125 रुपये प्रति भावाने विकलेला आहे. मग या ठिकाणी 100 रुपये त्याची खरेदी किंमत झाली, 125 रुपये त्याची विक्री किंमत झाली. मग या ठिकाणी त्याला किती रुपये नफा झाला? 125 वजा 100 किती रुपये नफा झाला? 25 रुपये. ठीक आहे. मग नफा किती झाला? 25 रुपये. ठीक आहे. त्याची खरेदी किंमत किती होती? कितीच्या भावाने त्याने गहू खरेदी केला? 100 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर गुणिले 100. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण शेकडा नफा या सूत्रात किमती टाकून घेतला. ठीक आहे. मग आता हा 100 गेला, हा 100 गेला, किती उरले? 25. म्हणजे शेकडा किती नफा झाला त्याला? 25%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 25%. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या भागामध्ये भाग 1मध्ये नफा तोटा, शेकडा नफा आणि शेकडा तोटा, ठीक आहे, तसेच या प्रकरणातील काही महत्त्वाचे सूत्र आपण या पार्टमध्ये आपण बघितले. ठीक आहे. तर भेटूया पुढील पार्टमध्ये आपण या प्रकरणातील जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण पुढील प्रकरणामध्ये किंवा पुढील पार्टमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.